डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांनी बांधकाम क्षेत्रात दिलेलं योगदान अतुलनीय असून ते कोल्हापुरातच नव्हे तर देशभरातील इंजिनियर्ससाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काढले। असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स कोल्हापूरच्या वतीनं डॉक्टर संजय डी. पाटील यांना मानद सदस्यत्व प्रदान समारंभात ते बोलत होते। असोसिएशनच्या 53 वर्षांच्या इतिहासात डॉक्टर संजय डी. पाटील हे मानद सदस्यत्व मिळवणारे तिसरे सन्मानमूर्ती आहेत। असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स कोल्हापूर आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमानं हॉटेल सयाजीच्या मेघमल्हार सभागृहात इंजिनियर्स डेचं आयोजन करण्यात आलं होतं। असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड इंजिनियर्स कोल्हापूर अर्थात AE कोल्हापूरच्या वतीनं यंदाच्या इंजिनियर्स डेचं औचित्य साधून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते डी.वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी. पाटील यांना मानद सदस्यत्व प्रदान करण्यात आलं। यावेळी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे CEO डॉक्टर व्ही कारजींनी, AEचे प्रेसिडेंट अजय कोराणे, व्हाईस प्रेसिडेंट विजय चोपदार, सेक्रेटरी राज डोंगळे, अल्ट्राटेक सिमेंटचे जनरल सेल्स हेड शीतलराज सिंदखेडे यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी AEच्या 53 वर्षाच्या इतिहासात मानद सदस्यत्व प्राप्त करणारे डॉक्टर संजय डी. पाटील हे तिसरे सन्मानमूर्ती असून त्यांनी बांधकाम क्षेत्रात दिलेलं योगदान अतुलनीय असल्याचं सांगितलं। जिल्हाधिकारी येडगे यांनी डॉक्टर संजय डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी.वाय. पाटील ग्रुपनं तब्बल 1000 एकर क्षेत्र व्यापेल इतकं बांधकाम केलं असून अजून 500 एकर क्षेत्र व्यापेल इतकं बांधकाम सुरू असून यातून डॉक्टर संजय डी. पाटील यांनी या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला असल्याचं सांगितलं। मी सर्वप्रथम संजय डी. पाटील साहेबांचं अभिनंदन करतो की आज त्यांना मानद सदस्यत्व पद जे आजपर्यंत असोसिएशनने जवळपास 53 वर्षामध्ये 3 लोकांना फक्त दिलेलं आहे, बरोबर ना? 3 लोकांना दिलेलं आहे। एकदम चांगली निवड असोसिएशनने केली आणि हे मानद सदस्यत्व पद संजय डी. पाटील साहेबांना मिळालं, त्यांचं मी अभिनंदन करतो। आणि आज त्यांच्या कार्याबद्दल सुद्धा समजले की जवळपास 45 लाख स्क्वेअर फीट, मी ते कॅल्क्युलेट करत होतो, हे जवळपास 1000 एकर एवढा एरिया होईल, एवढं काम केलेलं आणि त्याच्या 50% म्हणजे जवळपास 500 एकर एरिया होईल एवढं काम अजूनही ते करणार आहेत, म्हणजे जे आत्ता चालू आहे, म्हणजे एवढं मोठं काम। आणि हे काम करण्यासाठी किती तास काम त्यांनी केलं असेल, या कामातून किती एम्प्लॉयमेंट जनरेट केली असेल, याचा जर विचार केला तर खरोखरच हे अतुलनीय काम आहे। खूप चांगलं काम साहेबांनी केलेलं आहे आणि पूर्ण कोल्हापूरसाठी, फक्त कोल्हापूरसाठीच नाही तर आपल्या राज्यामधले, देशामधले जे चांगले इंजिनियर्स काम करत आहेत, चांगले प्रोजेक्ट करत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रेरणादायक आणि मार्गदर्शनपर असं हे काम आहे। पूर परिस्थिती असेल किंवा इतर काही विषय असतील, जे नागरिकांचे प्रश्न आहेत, जे शासनाचे प्रश्न आहेत, त्यामध्ये सुद्धा एक चांगलं मार्गदर्शन, एक टेक्निकल गायडन्स आपण देत आहे आणि प्रत्येक वेळी आपण उपलब्ध राहत आहे। म्हणजे कुठलीही समस्या आली किंवा कुठलाही विषय आला तर त्यामध्ये आपला हातभार लावण्यासाठी आपण प्रत्येक वेळी उपलब्ध राहत आहे। त्याबद्दल सुद्धा मी असोसिएशनचा आभार व्यक्त करतो। सर्वांचं यापुढे सुद्धा अशा पद्धतीने सहकार्य राहावं, असोसिएशनच्या मेंबरचं सहकार्य असंच राहावं अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो। आणि उपस्थितांना इंजिनियर्स डेच्या शुभेच्छा देताना जिल्हाधिकाऱ्यांनी आपण ही इंजिनियर असल्याचा अभिमान असून इंजिनिअरिंगमधील ज्ञानाचा प्रशासनासमोर येणारी आव्हानं पेलण्यासाठी उपयोग होत असल्याचं सांगत AE कोल्हापूरच्या विकासात्मक प्रकल्पांमध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून देत असलेल्या योगदानाचं कौतुक केलं। डॉक्टर संजय पाटील यांनी प्रदान केलेल्या मानद सदस्यत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत शिक्षण क्षेत्राबरोबरच बांधकाम क्षेत्राची सुरुवातीपासूनची प्रचंड आवड असल्यानं आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स यांच्याशी नेहमीच जिव्हाळ्याचे संबंध राहिले असल्याचं सांगितलं। कोल्हापूरच्या विकासामध्ये आर्किटेक्ट आणि इंजिनियर्सनी साकारलेल्या अनेक प्रकल्पांचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं। AEच्या सदस्यांमध्ये डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा असल्याचा अभिमान वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांनी डी.वाय. पाटील समूहातील इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीचं प्रेझेंटेशन देत सयाजी हॉटेलच्या विस्तारासंदर्भातील सादरीकरण केलं। सयाजी हॉटेलच्या विस्तारामध्ये आर्किटेक्ट म्हणून कोल्हापूरची सुकन्या सुरुची संभाजी पाटील हिचं योगदान अभिमानास्पद असल्याचंही त्यांनी नमूद केलं।
एईच्या सर्व सदस्यांचं कोल्हापूरच्या विकासात मोठं योगदान असून यापुढच्या काळातही एईनं हे काम अधिक व्यापक करावं असं आवाहनही त्यांनी केलं. नक्कीच चांगल्या पद्धतीने कोल्हापूरची डेव्हलपमेंट झालेली आहे. तुम्ही सगळ्यांनीच चांगले प्रोजेक्ट्स केले, चांगल्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे. बिल्डर लोकांनी किंवा कॉन्ट्रॅक्टर लोकांनी देखील चांगल्या पद्धतीने नवीन ज्या बिल्डिंग्स कोल्हापूरसाठी पाहिजे आहेत त्या बांधल्यामुळेच कोल्हापूरची चांगली प्रगती झालेली आहे. काय आर्किटेक्टनाही मी सांगू इच्छितो की जेवढं काय नॅचरल जे सनलाईट असेल म्हणा किंवा क्रॉस व्हेंटिलेशन असेल म्हणा किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग ही सर्वात महत्त्वाची बाब प्रत्येक बिल्डिंगला प्रत्येक ठिकाणी केली पाहिजे. नवीन जे कोल्हापूरला जे काय नवीन काय जे करायचं असेल ते माझी इच्छा आहे की सर्वांनी मिळून आपण अशीच चांगली डेव्हलपमेंट कोल्हापूरला करूया. जेवढं काय चांगलं करता येईल, नवीन काय चांगल्या बिल्डिंग्स बांधता येतील, चांगल्या नवीन कन्स्ट्रक्शन्स करता येईल किंवा डेव्हलपमेंट ऑफ कोल्हापूर ही आपणच स्वतःहूनच केली पाहिजे. आपण कोणाला वाट बघून कोणतरी बाहेरनं येऊन आपल्या इथं काय तर डेव्हलपमेंट करतील असं काय होणं शक्यता फार कमी आहे. आपणच सगळीजण मिळून, तुम्ही सर्व आर्किटेक्ट आहात, तुम्ही सर्व इंजिनियर्स आहात, बिल्डर लॉबीचे परवा क्रेडाईचाही माझा फंक्शन झाला होता. म्हणून आपण सगळ्यांनी मिळूनच कोल्हापूरची चांगली डेव्हलपमेंट जेवढी करता येईल तेवढं करूया. त्यासाठी जे काय मदत लागत असेल, बंटी असतील किंवा ऋतुराज असेल, आपण त्यांची मदत घेऊया आणि जेवढी काय डेव्हलपमेंट कोल्हापूरसाठी चांगली करता येईल टुरिझमच्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करावा. एईचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी एईच्या वाटचालीचा आढावा घेताना एई सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये दुवा साधण्याचं काम करत असल्याचं नमूद केलं. इंजिनियर्स डे निमित्त आयोजित टेक्निकल सेशनमध्ये प्रमुख वक्ते वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर व्ही कारजिन्नी यांनी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. अल्ट्राटेक सिमेंटचे रिजनल सेल्स हेड शीतलराज सिंदखेडे यांनी अल्ट्राटेक सिमेंटच्या उत्पादनांची माहिती दिली. यावेळी अल्ट्राटेकचे टेरिटरी सेल्स अविनाश जेऊरकर, टेरिटरी मॅनेजर टेक्निकल सर्व्हिसेस सागर छांगनी यांच्यासह असोसिएशनचे संचालक आणि सदस्य उपस्थित होते.